अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. तर 26 डिसेंबरला दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. 20 ते 27 डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायण करते वेळेस आपल्याला काय खाण्यापिण्याचे नियम पाळावे लागतात त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुरुचरित्र पारायण जो कोणी वाचतो, आता तुम्हाला जर काही अडचणी असतात, नोकरीचा प्रॉब्लेम असेल, लग्नाचा प्रॉब्लेम असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, सगळ्या अडीअडचणी तुमच्या दूर होतील. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या. तर नक्की गुरुचरित्राचं पारायण करा. 20 डिसेंबरला सुरू होते, म्हणजे 20 डिसेंबरला आपल्या पारायणाची सुरुवात होते, तर 27 डिसेंबरलाच त्याची सांगता येते. तर गुरुचरित्राचं पारायण करते वेळेस आपल्याला काय खाण्यापिण्याचे काय नियम पाळावे लागतात. तर गुरुचरित्र पारायण आपण करतो तर त्या कालावधीमध्ये म्हणजे 7 दिवस तुम्हाला परान्न पूर्ण वर्ज्य असतं. परान्न तुम्हाला अजिबात घ्यायचं नाहीये. म्हणजे तुम्ही इतर कोणाचं खायचं नाही. फक्त तुम्ही आई, बहीण, मुलगी, पत्नी यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. फक्त दुसऱ्या कोणाच्या हातचं तुम्हाला खायचं नाही आणि त्यांच्या घरचं पण तुम्हाला खायचं नाही. बाहेरचं विकतचं पण खायचं नाही. बरेच जण असं म्हणतात की आम्ही विकत आणलं, म्हणजे पैसे देऊन आम्ही आणलं. हो, तुम्ही पैसे देऊन आणलं, पण तुम्ही ज्याच्याकडून आणलं त्याला काही विटाळ चांगला असेल, त्यानं काही इतर काही खाऊन त्यानं तो पदार्थ केलेला असेल. आपल्याला माहिती नाही कसं केलं राहतं आणि आपण तेच आणतो आणि तेच खातो आणि मग आपली जी सेवा करतो आपण, मग त्या सेवेमध्ये कुठे ना कुठे अडचण निर्माण होते आणि मग आपले कामं होत नाही आणि मग आपण म्हणतो की मी इतकी सेवा केली पण माझी कामं काही झाली नाही. तर असं करू नका तुम्ही. फक्त 7 दिवसाचा प्रश्न असतो. 7 दिवस आपण बाहेरचं जर नाही खाल्लं तर काहीच होत नाही. त्याच्यामुळं घरचंच खा, सात्विक अन्न खा, जेणेकरून 7 दिवस तुमची निर्विघ्न ती सेवा तुमची पार पडेल. तुमची तब्येत पण खराब व्हायची नाही आणि तुमची जी सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचेल. आपल्या गुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल. पारायण करते वेळेस तुम्हाला काय खायचं नाहीये, तर तुम्हाला कांदा लसूण खायचा नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मेथीची भाजी खायची नाही, चवळीच्या शेंगा खायच्या नाहीयेत, वालाच्या शेंगा खायच्या नाहीयेत. त्याच्यानंतर तुम्हाला वांग खायचं नाहीये. म्हणजे हे काही जे वस्तू आहेत ना तुम्हाला खायच्या नाहीत. कडधान्यामध्ये तुम्ही डाळी, दुडी, मटकी, चवळी ह्याच्यापैकी तुम्ही काहीच खायचं नाही. कडधान्य पूर्ण वर्ज्य आहे. ह्या वस्तू तुम्हाला खायच्या नाहीये. त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी, तर ज्वारीची 7 दिवस भाकरीच खायची. त्याच्यानंतर गव्हाची पोळी जर खाली तर 7 दिवस तुम्हाला गव्हाचीच पोळी खायची. असा आहार खायचा तर नाहीये, पण घरामध्ये जर कोणी खात असेल तर त्यांना पण 7 दिवस तुम्ही अजिबात खाऊ देऊ नका. कारण गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद आहे आणि अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे. आणि याला जर तुम्ही असा विटाळ चंडाळ जर झाला तर मग तुमची सेवामध्ये भंग होते आणि ते सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही. उलट मग पुण्य नसून आपल्याकडून काहीतरी पाप होतं. त्याच्यामुळे मग तुमच्याकडे जर कोणी खात असेल तर त्यांना तुम्ही आधीच बजावून सांगा की घरामध्ये 7 दिवस आणायचं पण नाहीये आणि कोणी खायचं पण नाहीये. तर आधीच सांगायचं आणि नंतर मग तुम्ही ती सेवा करायची. आपण काय खायला पाहिजे? शेपूची भाजी खायची, शेंगदाणे खाऊ शकतात. त्याच्यानंतर बटाटं, टमाटर, गोबी. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या असतात, तुम्ही कोणत्याही भाज्या खाऊ शकतात. फक्त तुम्ही कडधान्य खायचं नाही. पालेभाज्या खाऊ शकतात. बटाटं, टमाटे याच्यामध्ये पण तुम्ही खाऊ शकतात. नंतर पोळी खाल्ली तर पोळीच खायची. त्याच्यानंतर तुम्ही दूध खाऊ शकता, दही खाऊ शकता. हे जे सात्विक अन्न आहे ना हे तुम्हाला खायचं आहे. आता खाण्यापिण्याचे नियम इतके कडक का बरं आहेत की आपण 7 दिवस पारायण करतो. आपल्या सकाळी पारायण उठून सकाळी कोणी सकाळी पण वाचतं, कारण 3च्या नंतर आपण कधीही पारायण वाचू शकतो. सहसा ब्रह्ममुहूर्तामध्ये पारायण वाचायला पाहिजे, कारण ती अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा जर सकाळी जर आपण केली तर आपलं मन प्रसन्न असतं, शांतता असते आणि ब्रह्ममुहूर्त म्हणजे देव त्यावेळेस जागी असतात. त्याच्यामुळं ब्रह्ममुहूर्तात सेवा कधीही केलेली चांगली असते. तर सकाळी कोणी उठल्यावर काय होतं, कोणाला ॲसिडिटी, गॅसेस याचा प्रॉब्लेम होतो. तर अशी तुमची तब्येत बिघडू नये. मसालेमध्ये काय होतं की मसाले जर खाल्ले तर आपलं जळजळ होते, ॲसिडिटी होते. तर हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्याला काही असे नियम आहेत आणि ते नियम जर पाळून जर सेवा केली तर आपली तब्येत बिघडत नाही आणि निर्विघ्न ती आपली सेवा होत असते. याच्यामुळे ते नियम दिलेले असतात. तर हे काही नियम आहेत, तुम्हाला ते 7 दिवस पाळायचे आहे. गुरुचरित्राचं पारायण आपण करतो त्यावेळेस काय करायचं, आपण जे काही आपल्या स्वतःसाठी केलेलं आहे
आता तुम्ही 7 भाज्या तुम्ही मिक्स करू शकता, कोणत्याही 7 भाज्या घ्यायच्या, त्या मिक्स करून तुम्ही जर 7 दिवस केल्या त्या, तर तुमचे 7 दिवस कधी निघून जातात तुम्हाला कळणार पण नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या तुम्हाला भाज्या खाण्यात पण येतील आणि तुम्हाला असं काही वाटणार पण नाही की मी म्हणजे काही नियम पाळतो, की तुम्हाला ते 7 दिवस तुम्ही ठरवायचं, 7 दिवसाच्या 7 भाज्या ठरवायच्या, कोणत्या दिवशी कोणती भाजी खायची. तर ते दिवस तुमचे पटकन निघून पण जातील आणि तुम्हाला काही वाटणार पण नाही. त्याच्यानंतर आपण जो स्वयंपाक करतो, आता पारायण जो व्यक्ती घरात पारायण करतो त्याला जे खायला केलेलं आहे तेच ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं. तुम्ही गुरुचरित्राच्या ग्रंथाला 2 टाईम नैवेद्य दाखवायचा, 2 टाईम ग्रंथाची आरती घ्यायची. दत्त महाराजांची आरती घेऊ शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घेऊ शकता. तर हे आपण जे खातो ते आपण ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा. तर ग्रंथ कधी वाचायचा? आता सकाळी आपण 4च्या नंतर ग्रंथ वाचतो. 4च्या नंतर तुम्ही वाचायला सुरुवात केली की दिवसभरातून तुम्ही कधीही ग्रंथ वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30च्या वेळेस तुम्ही ग्रंथ वाचायचं नाही. त्यावेळेस दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. तर वाचत जर असला तर थोडासा बंद करायचा त्यावेळेस आणि नंतर मग 1 वाजता तुम्ही 1च्या नंतर तुम्ही सुरुवात करायची वाचायला. तर 4 वाजेपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचू शकता, म्हणजे 4 पर्यंत. 4च्या नंतर दिवस मावळल्यावर पण तुम्ही ग्रंथ वाचू शकत नाही. सकाळी 4 ते दुपारी 4 वाजूचं तुम्ही ग्रंथ वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30ची वेळ तुम्ही सोडून द्यायची. त्याच्यानंतर आपण ग्रंथ वाचतो तर तुम्हाला आळस येतो, जांभळी येते. आपण एखाद्या वेळेस मांड्याला आपले मुंग्या येतात, मांडी गळून येते, आपण मांडी मोडतो, हलतो. नंतर वाचते वेळेस काही गलत उच्चार होतो एखाद्या शब्दाचा, तर ही काही जी गलती होते ना आपल्याकडून ती पूर्ण माफ व्हावी यासाठी आपल्याला सायंकाळच्या वेळेस तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम याची सेवा घ्यायची आहे. विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही ही सेवा घेतली तर तुमचे जे काही चुका झालेल्या आहेत किंवा काही गलती तुमच्याकडून झालेली आहे ती गलती त्या चुका सगळ्या माफ होत असतात विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही वाचलं तर रोजच्या रोज तुम्ही सकाळी ग्रंथ वाचला, सायंकाळच्या वेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ही सेवा घ्यायची रोजच्या रोज 7 दिवस. शेवटच्या दिवशी पण तुम्ही ग्रंथ वाचला, गुरुचरित्राची ग्रंथ वाचला तर सायंकाळच्या वेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनाम याची सेवा घ्यायची. पूर्ण विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचायचं आहे. तर ग्रंथ वाचते वेळेस आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नये किंवा कोणती काही अडीअडचणी येऊ नये यासाठी महाराजांना अगोदर श्रीफळ पण ठेवायचं आणि संकल्प करायचा. तुम्ही ग्रंथ वाचायच्या अगोदर पहिल्या दिवशी संकल्प करायचा, बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तर हे काही जे नियम अटी आहेत खाण्यापिण्याच्या तुम्हाला त्या पाळूनच करायच्या आहेत. आता इतकी तुम्ही सेवा करता आणि तुम्ही जर नियम अटी जर नाही पाळल्या तर तुमची पूर्ण सेवा ती व्यर्थ आहे. तुम्हाला त्या सेवेचं काहीच फळ मिळणार नाही. नाहीतर मग तुम्ही काय करा, तुम्ही सेवाच करू नका. तुम्हाला ह्या नियम अटी जर तुमच्याकडून होत जर नसतील तर, आणि होत जर असतील तर तुम्ही सेवा करा. मी तुम्हाला सर्वप्रथम हे सांगते, कारण त्या सेवेचा काही भंग पण होऊ नये, सेवेमध्ये काही अडीअडचणी पण येऊ नये. ते ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद आहे आणि त्याचा पण अपमान होऊ नये. ग्रंथाचा जर अपमान झाला तर आपल्या गुरूंचा अपमान होत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडून ह्या नियम अटी जर झाल्या तरच तुम्ही ही सेवा करा, नाही तर करू नका. इतर पण दुसऱ्या काही सेवा आहेत. 7 दिवस तुम्ही कोणत्याही सेवा करू शकतात, कारण केंद्रामध्ये 7 दिवसामध्ये तिथे याग होतात किंवा यागमध्ये तुम्ही सहभागी घेऊ शकतात की अखंड तिथे जप चालू असतो, विण्याची सेवा चालू असते, स्वामी चैत्र सारामृत चालू असतो. म्हणजे ही अखंड सेवा असते. अखंड म्हणजे काय की त्या सेवेला कधीच खंड नसतो, रात्रंदिवस ती सेवा तिथे चालू असते. त्या सेवेमध्ये पण तुम्ही सहभाग घेऊ शकता. तुमच्याकडून जर गुरुचैत्र पारायणाचे नियम होत असतील तर नक्की गुरुचैत्राचं पारायण तुम्ही करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.